नमस्कार, BCN सी न्यूज मध्ये मी श्रद्धा पंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते। बघूयाचं सविस्तर बातमीपत्र। अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यांच्या वतीने 2 दिवसीय नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन भुसावळ शहरामध्ये करण्यात आलेलं आहे। पूर्णपणे निशुल्क अशी नेत्र तपासणी त्यांच्या वतीने केली जात असून जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यांच्या वतीने दिनांक 28 व 29 एप्रिल या 2 दिवसीय नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। सदर तपासणी डॉक्टर SM पाटील, डॉक्टर वर्षा कोळंबे यांच्या हस्ते पूर्णपणे निशुल्क केली जाते। सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सदर तपासणी करण्यात येते। गरजू रुग्ण याचा लाभ फार मोठ्या संख्येत उपस्थित राहून घेताना दिसताय। आज या तपासणीचा शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उषा जैन, लीना जैन, राज भराडिया, मंजू अग्रवाल, हेमा बोहरा, संगीता अग्रवाल, जयश्री भराडिया, भारती राठी यांचे परिश्रम लाभत आहेत। तर सुरेश बोहरा, मंजू चौधरी, सुनीता सिंह, अनु संगतानी, लीना जैन, दिलीप खंडेलवाल यांचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलंय। पालकांचे सक्तीचे शिक्षण 2009 या अधिनियमाअंतर्गत अलहिरा उर्दू हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला। एकूण 70 अर्ज यासाठी प्राप्त झालेले होते। त्यापैकी छाननी पद्धतीने 25 अर्जांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलाय। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना 25% प्रवेश प्रक्रियेनुसार अलहिरा उर्दू प्राथमिकला जोडून अलहिरा उर्दू पूर्व माध्यमिक KG शाळेत प्रवेशासाठी एकूण 70 प्रवेश अर्ज प्राप्त झालेले असून सोडत पद्धतीने एकूण 25 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आला। यावेळी सर्व पालक वर्ग उपस्थित होते। संस्था अध्यक्ष सईद खान, शालेय समितीचे चेअरमन शेख जलील, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय अयूब खान, ॲडव्होकेट मतीन अहमद, मुख्याध्यापक असलम बेग, मुख्याध्यापिका हमीदा बानो व इतर मान्यवर या ठिकाणी हजर होते। आज अलहिरा उर्दू स्कूल में एडमिशन की छाननी थी। इसमें कितने बच्चों को एडमिशन दिया गया? 25%। वंचित घटक और दुर्बल घटक में आते हैं ना ये लोग। हाँ, तो आपको किस तरीके से पता चला? इनका क्या प्रूफ वगैरह मिला आपको? हाँ, उनके पास प्रूफ है ना, OBC और शाह तड़वी। तो इनके कुछ डॉक्यूमेंट्स वगैरह लिए क्या आपने? क्या क्या डॉक्यूमेंट्स लिया? उत्पन्न का दाखला है और उनका जाति दाखला, आधार कार्ड, जन्म दाखला, राशन कार्ड, आधार कार्ड। जी हम उनसे उत्पन्न का दाखला लेना चाहते थे। उनको रोजाना फोन करते थे, उनका टाइम भी लिखा हुआ है और बाकायदा पेरेंट्स से भी फोन लगाया गया था। उनको रिंग जाती थी लेकिन वो उठा नहीं रहे थे। पर वो बंदा तो बोलता है कि मुझे फोन ही नहीं आया। बोले वो चेक कर सकता है ना। वो तो बोले मैंने सब डॉक्यूमेंट जमा करने के बाद भी बोले मुझे एडमिशन नहीं मिला। उत्पन्न का दाखला ही नहीं था ना उसके अंदर। वो बोले कि कहीं इसके पीछे कोई ऊपर हाथ वगैरह तो नहीं है, कुछ पैसे वगैरह लेके मेरी कि दूसरे वो तो चेक कर सकते ना, फोन की कॉल वो चेक कर सकते, बाकायदा फोन लगाया गया उनसे, वो चेक कर सकते हैं। भुसावळ नगरपालिका हद्दीतील विकास कामांना सुरुवात झाली आहे। सरस्वती नगर व फालक नगर परिसरामध्ये रस्त्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत होती। अखेर भुसावळ नगरपालिका हद्दीतील येथील विकास कामांना सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे भाव पाहायला मिळत आहे। सरस्वती नगर व फालक नगरच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे। पावसाळ्यात येथे पाणी साचून रहिवाशांना रहदारीत अडचण सहन करावी लागत होती। बऱ्याच महिन्यांपासून नगरपालिकेच्या विकास कामांना खोळंब लागलेला होता। अखेर नगरपालिका हद्दीतील विकास कामांना आता सुरुवात झाली आहे। सरस्वती नगर व फालक नगर परिसरात गटार बांधणी, रस्ता डांबरीकरण व पूल बांधणी करण्याच्या कामाचा शुभारंभ झाला असून रहिवाशांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। परिसरातील नागरिकांनी समाधान या ठिकाणी व्यक्त केलंय। वार्ड प्रभाग क्रमांक 8 मधील हा जो नाला होता, हा नाला खडकाकिनी, खंडाळा, मोंडाळा, शिंदी, सुरवाडा या भागातून हा दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर प्रमाणात पाणी येते। फालकनगर भागात, गांधीनगर भागात व सरस्वतीनगर भागात कमरा इतक्या पाण्यामधून विद्यार्थी व नोकरीवर जाणाऱ्या लोकांना त्रास होतो। सहकार्याने हा रस्ता होतोय। फालकनगर सरस्वतीनगरचा रस्ता अतिशय उत्कृष्ट काम चालू आहे, तो त्याच्यामध्ये कोणी अडथळा आणू नये। जो भी काम हो रहा है नाले का राजू भाऊ के द्वारा सब अच्छा हो रहा है, उसके लिए मैं भी मान्य करता हूँ और उनका आभार व्यक्त करता हूँ। 95% लोकांचं काम म्हणजे योग्य होत आहे हे मत आहे आणि 2-4 लोक फुसलावून इकडून तिकडून येत आहे, ते म्हणतात आडकाठी करावा।
आडकाठीचा काही मतलब नाही आहे. आम्हाला जे योग्य आहे ते चांगलं योग्यशीर काम होत आहे. वार्ड क्रमांक 6 मध्ये माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलेलं होतं. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची व शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नामानेच माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांनी बीजेपीत प्रवेश केलेला असून त्यांचा सत्कार समारंभ येथे घेण्यात आला. श्रीराम मंदिर वार्ड क्रमांक 6च्या नगरसेविका माननीय सौ पाटील यांच्या वतीने माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या बीजेपी प्रवेशाच्या आनंदाप्रित्यर्थ सदर सत्कार समारंभ या ठिकाणी घेण्यात आला. बीजेपी कार्यकर्ते मोठ्या संख्येत येथे हजर दिसून आले. अनिल भाऊ चौधरी यांना पुष्पहार घालून बीजेपी प्रवेशाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टर वसंतराव झारखंडे, अजय भोडे, अजय पाटील, शांतीलाल सुराणा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. अनिल भाऊंच्या बीजेपी प्रवेशामुळे सर्वांमध्ये उत्साहाला उधाण आलंय. माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांनी वार्ड क्रमांक 6 या ठिकाणी झालेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी सर्वांना संबोधित केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीत जाणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. त्या ठिकाणी मला तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं मिळाली नाही. उलट आमच्या शक्तीचा वापर करून घेण्यात आला, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. राष्ट्रवादीत गेलो. मित्रांनो, माझ्या जीवनातली सर्वात मोठी चुकी त्या दिवशी झाली ज्या दिवशी आम्ही राष्ट्रवादीत गेलो. मित्रांनो, तिथं लोक भेटली, आम्हाला मदत केली असेल, या आम्ही आमच्या बळावरती वाढलो असेल, पण तुमच्यासारखे असे मनापासून प्रेम करणारे लोक तिथं नाही भेटले. फक्त आमच्या शक्तीचा उपयोग करून घ्यायचा आणि त्या शक्तीचा उपयोग करून आम्हाला त्याच परिस्थितीत ठेवायचं, अशा पद्धतीने राष्ट्रवादीने केलं. मी राष्ट्रवादीत गेलो. मित्रांनो, माझ्या जीवनातली सर्वात मोठी चुकी त्या दिवशी झाली ज्या दिवशी आम्ही राष्ट्रवादीत गेलो. मित्रांनो, तिथं लोक भेटली, आम्हाला मदत केली असेल, या आम्ही आमच्या बळावरती वाढलो असेल, पण तुमच्यासारखे असे मनापासून प्रेम करणारे लोक तिथं नाही भेटले. फक्त आमच्या शक्तीचा उपयोग करून घ्यायचा आणि त्या शक्तीचा उपयोग करून आम्हाला त्याच परिस्थितीत ठेवायचं, अशा पद्धतीने राष्ट्रवादीने केलं. लोकसभा निवडणुका यात फक्त ट्रेलर होत्या. आम्ही सर्व एकत्रित आल्यास, सर्व कार्यकर्ते एकत्रित आल्यास आम्हाला तोड उडणार नाही व येणाऱ्या 5 वर्षासाठी भुसावळ नगरपालिका या ठिकाणी बीजेपीचा झेंडा फडकवणार असल्याचं वक्तव्य माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांनी केलं. वार्ड क्रमांक 6 या ठिकाणी झालेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मी भारतीय जनता पार्टीत आलो आहे. मित्रांनो, आदरणीय नाथाभाऊंच्या आशीर्वादाने मला प्रवेश दिला. नाथाभाऊंनी माझ्यावरती विश्वास टाकला. नाथाभाऊंना आता हा जो विषय होता, आता रक्षाताईसाठी हा ट्रेलर होता, मला वाटतं अजून पिक्चरची सुरुवात झालेली आहे. आपण जर सर्व कार्यकर्ते एक झालं तर मला वाटतं इथं काही तोडच राहणार नाही पुढच्या वेळेस. आणि पुढच्या वेळेस जो अजय भाऊने सांगितलं, पुढच्या वेळेचं येणारं 5 वर्षाचं इलेक्शन नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा या भुसावळ नगरपालिकेवर बसून घेतो. आपण जर सर्व कार्यकर्ते एक झालं तर मला वाटतं इथं काही तोडच राहणार नाही पुढच्या वेळेस. आणि पुढच्या वेळेस जो अजय भाऊने सांगितलं, पुढच्या वेळेचं येणारं 5 वर्षाचं इलेक्शन नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा या भुसावळ नगरपालिकेवर बसून घेतो. माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या बीजेपी प्रवेशाला घेऊन गेल्या 2 महिन्यांपासून शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती. अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र राष्ट्रीय नेते एकनाथराव खडसे यांनी अनिल भाऊ चौधरी यांच्या बीजेपी प्रवेश करून घेऊन सर्वांच्या तोंडावर चपराक दिली असल्याचं मत डॉक्टर वसंतराव झारखंडे यांनी व्यक्त केलं. वार्ड क्रमांक 6 येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माननीय श्री वसंतराव झारखंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की गेल्या 2 महिन्यांपासून अनिल भाऊंच्या बीजेपी प्रवेशाला घेऊन अनेक उठाठेव व चर्चा शहरात सुरू होत्या.
कुणी म्हणे की अनिल भाऊंचा बीजेपी प्रवेश झाला तर मी असे करेन, कुणी म्हणे मी तसे करेन, अशा अफवा पसरवणाऱ्यांच्या तोंडावर अनिल भाऊंचा बीजेपी प्रवेश ही राष्ट्रीय नेते श्री एकनाथराव खडसे यांनी दिलेली चपराक आहे. तसेच अनिल भाऊंच्या निवडीबाबत सोन्याचं उदाहरण देत डॉक्टर वसंतराव झारखंडे यांनी अनिल भाऊंच्या अमूल्य सहकार्याची आठवण करून दिली. काही लोकांना असं वाटत होतं की प्रवेश होणार नाही, काही म्हणत होते की प्रवेश झाला म्हणजे मी असं करेल, परंतु आज त्यांची तोंड ही बंद झालेली आहेत आणि त्याला कारण काही लोक टक्कली करणार होते ते आपल्याला माहीतच आहे. परंतु त्यांच्या सर्वांना चपराक या जिल्ह्याचे नेते आदरणीय नाथाभाऊंनी दिली. आणि सोनं आपल्याला माहिती आहे, इथे सर्व आमचे व्यापारी बंधू आहे, सोन्याला जर कस लावायचं असेल त्याला तापवावं लागतं आणि ते नाथाभाऊंनी तापवलं. आणि या इलेक्शनमध्ये त्यांनी खरोखर तुम्हाला कोणतंही जर सोन्यापासून आभूषण बनवायचं असेल ते तापवल्याशिवाय बनत नाही आणि ते तापवून हे आभूषण त्यांनी या भाजपमध्ये घेतलं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. भाजप युती ही विधानसभा व भुसावळ नगरपालिकेवर झेंडा फडकावणार असल्याचं मत अजय भोळे यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे संपूर्ण 6 तालुक्यांमध्ये भुसावळ तालुक्यात बीजेपीला सर्वात जास्त लीड मिळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी दर्शवला. वार्ड क्रमांक 6 या ठिकाणी झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या बीजेपी प्रवेशाने बीजेपी कार्यकर्त्यांचा दोष द्विगुणित झालाय. भाजप युतीमुळे भुसावळ नगरपालिका व विधानसभेवर बीजेपीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नसल्याचं मत माननीय अजय भोळे यांनी व्यक्त केलं. याबरोबर टाळ्यांचा एकच गडगडाट येथे ऐकण्यास मिळाला. 6 तालुक्यांपैकी बीजेपी उमेदवाराला भुसावळ तालुक्यात सर्वाधिक लीड राहणार असल्याचा विश्वासही अजय भोळे यांनी दर्शवला. बीजेपी कार्यकर्त्यांचा हा जोश पाहता भुसावळातून राष्ट्रवादी आता गायब होणार की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. अनिल भाऊंच्या प्रवेशामुळे की या नगरपालिकेवर या विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा युतीचा झेंडा या ठिकाणी आश्चर्य मानायची आवश्यकता नाही. ज्या वेळेला 16 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला भुसावळ विधानसभेतलं जास्तीत जास्त लीड मला तरी असं वाटतं संपूर्ण जे 6 विधानसभा क्षेत्र आहेत त्यात भुसावळ विधानसभेचा जास्तीत जास्त राहील हे सांगायला आपण काही मागे खचणार नाही. आजचे बातमीपत्र संपले. धन्यवाद.